अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर रुपाली ठोंबरे आक्रमक झाल्यात। महेश लांडगे, तू कसला वाघ? वाघाचं कातडं पांघरलं म्हणून कोणी वाघ होत नाही। खरा वाघ आमचे अजित दादा आहेत। ते तुझ्यासारख्या लबाड लांडग्याला कच्चा खाऊन टाकतील, असा घणाघात ठोंबरे यांनी केलाय। अजित पवार यांच्यावर बोलताना तोंड सांभाळून बोला। राजकारणाचा लोंगोट घालायला अजित पवारांनीच तुम्हाला शिकवलंय। अजित पवार यांच्यावर डाव टाकाल तर सैरावैरा पळावं लागेल, असं त्यांनी म्हटलंय। महेश लांडगे, तू कसला हिंदुत्ववादी? वाघाचं कातडं पांघरले म्हणजे वाघ होत नसतो। खरा वाघ आमचे अजित दादा आहेत। ते तुला तुझ्यासारख्या लबाड लांडग्याला कच्चा खाऊन टाकतील। चिंचवडच्या देवस्थानामध्ये मंदार महाराजांना गण लावून बोसरीच्या घराची एनओसी कोणी घेतली? आठवतंय ना? लोकांना आठवतंय। भंगार चोरणारे तुम्ही कंपनीच्या मशिनरी आणि भंगार चोरल्या तेव्हा औरंगाबादवरनं पोलिसांनी मध्यरात्री उचललं होतं, मुटकुळं करून घेऊन गेले होते। तेव्हा जे अजितदादा आहेत त्यांच्याच पांघरुणाखाली होते। विसरले का तुम्ही? सातत्याने उचलली जीभ लावली टाळ्यासारख्या बोलताय। कोणत्या महिलांच्या बांगड्यांचा आमचा अपमान करतायत की आम्ही बांगड्या घातल्या नाहीत? बांगड्या आमच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे। त्याच्यामुळे आम्ही ज्या अजितदादांच्या बहिणी आहोत त्या बहिणी तुला ठोकून काढू, हे लक्षात ठेवायचं। आणि अजितदादांवर बोलताना तोंड सांभाळून बोलायचं। तुझा अवस्थात तुझा बाप नक्की असेल, परंतु राजकारणाचा लंगोट अजितदादांनी तुला घालायला शिकवला। त्यामुळं वस्तादावर आणि गुरुवर डाव जर टाकायला गेलास ना भावड्या, तर तो लंगट सुटून सैरावैरा पळावं लागेल, पळताभुई होईल। त्याच्यामुळे अजितदादांवर बोलताना, टीका करताना आपल्या खालचा अंधार बघून बोललं पाहिजे, याचं भान ठेवलं पाहिजे। 70 लाखाचं काम 7 कोटी दाखवून जे महानगरपालिकेचे सगळे पैसे लुबाडले आणि म्हणून भाजपच्या पांघरुणाखाली हे सगळं झाकलं जाते। म्हणून आज गुरुवर डाव टाकण्याचा प्रयत्न सुद्धा करू नये, हे लक्षात ठेवायचं महेश लांडगे। नाहीतर आम्ही सुद्धा घरात घुसून ठोकून बोलू। म्हशीच्या धारा काढत होता, म्हशीच्या धारा। लंडनला कशी काय कंपनी झाली? कुठनं झाली? धारा काढून झाली। सगळं निघेल, सगळं। तोंड सांभाळून बोलायचं माननीय अजितदादांवर, नाहीतर याद राखायचं, याच बांगड्या घालणाऱ्या महिला अशी काय चपराक देतील की नुसती पळताभुई होईल। पुण्यात पाणी पुरवठ्यासाठी 2,815 कोटी रुपये दिले होते, मात्र अजूनही पाण्याच्या टाक्या बसवण्यात आलेल्या नाहीत। पुण्यातील 33 मिसिंग लिंक एकत्र करण्याचा निर्णय घेतला जाईल। वाहतुकीच्या बाबतीत पुणे जगात 4थ्या क्रमांकावर आहे, त्यामुळे वाहतूक व्यवस्था सक्षम करणं अत्यंत गरजेचं आहे। स्वच्छतेसाठी काम केलं पाहिजे। आमच्या ताब्यात महापालिका दिली तर हे सर्व करून दाखवेन, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलाय। ही सर्व कामं करून देण्यासाठी पुणेकरांनी आम्हाला निवडून द्यावं, अशी विनंती त्यांनी केली आहे। शिक्षण आणि आरोग्य सुविधा जर पालिका देत नसेल तर त्या व्यवस्थेला काहीच अर्थ उरत नाही। पुण्याचा बकालपणा कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। पुण्यात मोफत मेट्रो आणि मोफत बस देण्याचा निर्णय राष्ट्रवादीकडून घेण्यात येईल, असं आश्वासनही त्यांनी पुणेकरांना दिलंय। पुणेकरांनी एकदा माझ्यावर विश्वास ठेवा, पुणेकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असं पवार म्हणालेत। ह्या तातडीनं बांधण्याची गरज आहे। खरं तर आता इतकी मोठी टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि जर वॉर फुटिंगवर काम करायचं म्हटलं तर टाक्या आपण ताबडतोब बांधू शकतो आणि जागा उपलब्ध करून देऊ शकतो, परंतु तेही मागच्या काळामध्ये त्याला डिले झालेला आहे। 2015ला मी तुमच्या माहितीकरता सांगतो, आम्ही 2,818 कोटींची मंजुरी दिलेली होती। आमची मुदत संपत आलं त्यावेळेस 82 पैकी फक्त 59 टाक्या अजून कार्यान्वित नाहीयेत आणि 200 किलोमीटर वितरण व्यवस्था काम बाकी आहे। 45,000 AMR अशा प्रकारे मीटर अजून बसवलेले नाहीयेत आणि त्याच्यामुळं
कारण नसताना अनेक पुणेकरांना त्याची किंमत मोजावी लागते आणि म्हणून आम्ही ते दररोज पुणेकरांना प्यायला पाणी वरसगाव पानशेत खडकवासला टेंबर भामा आसखेड हे तर आपण आणलेलंच आहे. आपण त्याच्यामध्ये सुधारणा करू पाहतोय आणि बाकीचं मग आपण मुळशी डॅम असे टाटाची जी धरणं आहेत तिथनं पण आपण आणायचा प्रयत्न काम करणार आहोत. दुसरं म्हणजे आम्ही जे काही सांगितलेलं आहे की पुणे शहरातील 33 मिसिंग लिंक आणि 15 मुख्य रस्त्यांच्या दर्जात सुधारणा करून 150 किलोमीटरहून अधिक लांबीच्या या रस्त्यांमुळे पुणे शहरात कुठेही जाणे सोपे होईल. त्याच्यामध्ये टॉम ट्रॅफिक सर्व्हे या जगातल्या 501 शहरांचा अभ्यास करून ह्या ट्रॅफिकमध्ये अत्यंत खराब अवस्था असणाऱ्या शहरांच्या मध्ये आपला पुण्याचा 4था नंबर लागतो आणि त्यात सुधारणा करण्यासाठी आपला डेव्हलपमेंट प्लॅन, आपला आरपी मधील सर्व रस्ते संपूर्ण रुंदीनं विकसित करणं गरजेचं आहे. तसेच बस, मेट्रो अशा पब्लिक ट्रान्सपोर्टला देखील सक्षम करणं गरजेचं आहे. हे मी आपल्याला मधी पण सांगितलेलं होतं. अनेक जाहीर भाषणामध्ये देखील मी माझी भूमिका मांडतोय आणि त्यामध्ये आमचा ही सगळी युती, आमचे दोन्ही पक्ष आणि आमचे भीम आर्मी आणि बाकीचे सगळे आमचे बरोबर आलेले सहकारी असे आम्ही एकत्र मिळून ते काम करणार आहे. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी पहिल्यापासून स्वच्छतेचा अतिशय मला आवड आहे. मला कुठंही काही मी काम करत असलो तर कुठं कचरा पडला तर मी ताबडतोब तिथल्या संबंधितांना सांगतो की बाबा हे ताबडतोब उचला किंवा मला तिथं उचलता आला तर मी पण उचलायला मला कमीपणा वाटत नाही. ते आपलं सगळ्यांचं काम आहे. सर्वेक्षण जे स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये त्याच्यात इंदूर असेल, देशातलं सुरत असेल, नवी मुंबई असेल, हे फार वरच्या क्रमांकावर आले आणि त्यामध्ये साधारण सोसायट्यांनी स्वतःचा कचरा स्वतः प्रोसेस केला आणि सोलर वापरले तर सोसायटीच्या कॉमन मालमत्ता करात देखील आपण 20% सवलत देण्याचा निर्णय घेतलाय. काय लोकांना काही इन्सेंटिव्ह दिल्याशिवाय लोक तिकडे आकर्षित होत नाही आणि त्याकरता उद्याच्याला त्या सोसायटी धारकांना वाटलं की आपला समजा 50 लाख रुपये किंवा 1 कोटी रुपये धरा त्यांचा सगळ्या प्रकारचे टॅक्स वगैरे येऊन खर्च होतोय सगळ्यांचा मिळून, उदाहरणाखातर मी सांगतो, त्याच्यात 20% सवलत दिली म्हणजे 20 लाख रुपये त्यांचे वाचणार आहेत. त्यावेळेस मग ते सोलर वापरतील आणि त्याच्यातून पर्यावरणाचा पण समतोल साधला जाईल. अशा पद्धतीनं आम्ही ह्याच्यामध्ये त्यांना सवलत देऊन प्रोत्साहन देतोय आणि ग्रीन सोसायटी म्हणून त्यांना आम्ही सन्मान चिन्ह पण त्या ठिकाणी देणार आणि शहरामध्ये बंद पडलेल्या कचरा प्रक्रिया आणि त्यावर आधारित वीज निर्मिती प्रकल्पाची देखील आम्ही सखोल तांत्रिक, आर्थिक आणि पर्यावरण तपासणी करून त्याच्यातनं पुढे जाणार. त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेने फक्त 11 ऑटोमॅटिक स्वीपिंग मशीन आहे. 12,350 सफाई कर्मचारी कॉन्ट्रॅक्टरचे आणि आपले परमनंट धरून तरी देखील वेगवेगळ्या भागामध्ये कचऱ्यांचे ढीग दिसतात. हे आपण पण सगळेजण अनुभवतोय. ते आम्हाला बंद करायचंय. त्याकरता पुण्याची सूत्र उद्याच्या 5 वर्षाच्या करता पुणेकरांनी आम्हा लोकांच्या हातामध्ये द्यावीत. आमच्या उमेदवारांना निवडून द्यावं ही आमची विनंती आहे, ही आमचा आग्रह आहे. टर्शरी हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांवरील ताण कमी करण्याच्या दृष्टीनं तसेच घराच्या 2 किलोमीटर परिघाच्या आत प्राथमिक वैद्यकीय सुविधा मिळण्याच्यासाठी प्रायमरी हेल्थ सेंटर खूप महत्वाची आहे आणि तशा पद्धतीनं आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आहे. पीसीएमसी मध्ये साधारण 30 लाख लोकसंख्येच्या मागं 1400 बेड उपलब्ध आहेत, पण आपल्या पुण्यामध्ये पीएमसीच्या मध्ये 60 लाख लोकसंख्येला फक्त 425 बेड त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. हे फार मोठी तफावत आहे. त्याच्यामध्ये हे अद्वितीय अशा पद्धतीचं पुणे आहे का? शिक्षण, आरोग्य आणि अशा मूलभूत सुविधा पालिका देऊ शकत नसेल तर त्याला काही अर्थ नाही. त्याकरता आमच्या इथले जे स्थानिक नेतृत्व आहे ज्यांच्या हातामध्ये पुणे महानगरपालिकेचा कारभार आहे त्या गोष्टीला आमचा त्या ठिकाणी विरोध आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की आज इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला बेड हे उपलब्ध करावे लागणार आहे. त्याचबरोबर इतर पण काही उपक्रम आम्ही घेतलेले आहेत.
उदाहरणार्थ आपल्या पीएमसीच्या अखत्यारीमध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला अत्याधुनिक बनवण्याचं काम, स्वतंत्र कर्करोग रुग्णालयाची उभारणी, अत्याधुनिक बर्न वॉर्ड सुविधा. आपल्याला माहिती आहे की जर कुणी भाजलेले पेशंट आले तर सूर्या हॉस्पिटल इथं प्रथम प्राधान्य दिलं जातं. परंतु त्याचबरोबर अनेक ठिकाणी या घटना घडतात, म्हणून बर्न वॉर्डची पण सुविधा केली गेली पाहिजे. अशा तज्ञ डॉक्टरांशी डिजिटल सल्लामसलतीसाठी टेलिमेडिसिन सेवा राबवणं हे पण आमचं त्या ठिकाणी उद्दिष्ट राहणार आहे आणि तशा पद्धतीचं ते काम आम्ही करू पाहतोय. प्रदूषणाच्या बाबतीमध्ये 980 MLD रोजचं निर्माण होणारं सांडपाणी फक्त 503 MLD सांडपाणी शुद्ध करण्याच्या पालिकेकडे यंत्रणाच नाहीये आणि 9 STP पैकी 6 जुने झालेत. हे सांडपाणी आपल्या नदीला जातं, मग ते मुळाला असेल, मुठाला असेल, इंद्रायणीला असेल, पवनाला असेल, आणि हे सोडल्यावर कसं पर्यावरण सुरक्षित राहणार अशा प्रकारचा प्रश्न आहे. विचार केला तर पुणेकर फार ह्या पर्यावरणाच्या बाबतीत, प्रदूषणाच्या बाबतीमध्ये जागृत असतात. हे अनेक उदाहरणावरून आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल. आम्ही मगाशी सांगितलं तशा पद्धतीनं आपल्या गुंठेवारी नियमितीकरण करताना सामान्य नागरिकांना 2-2, 3-3 वर्ष हेलपाटे मारावे लागतात. पालिकेची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन ह्याच्याकरता आपल्याला करावी लागणार आहे. जी नव्या गोष्टी आज जगामध्ये घडतायत आणि त्याच्यातनं उत्तम प्रकारची सेवा तिथल्या नागरिकांना देता येते, त्या पद्धतीनं आम्ही आर्किटेक्टचं पॅनल तयार करून गुंठेवारीसाठी कमाल फी पालिकेने निश्चित केली पाहिजे तसं आम्ही करणार आणि पुनर्वसन सन्मानानं होईल ह्या पद्धतीचा आमचा काम असेल. आणि ह्याच्यातून पुण्याचा बकालपणा कमी करणं आणि जे आता व्हर्टिकल आपण जातो, टॉवर उभे करतो, तशा प्रकारे आपल्याला ह्याच्यामध्ये जावं लागेल आणि ते करण्याचं आम्ही सगळ्यांनी आमच्या जाहीरनाम्यामध्ये ठरवलेलं आहे. दुसरं एक अतिशय महत्वाचा की तुम्हाला सगळ्यांना ह्या गोष्टीचा प्रश्न पडणार आहे, खूप ह्याच्याबद्दल चर्चा होणार आहे. कदाचित पुणेकर पण म्हणतील हे शक्य आहे का वगैरे वगैरे. त्यामध्ये लक्झेंबर्ग देश युरोपमध्ये सर्व तो देश तिथल्या नागरिकांना मोफत देतो, म्हणजे पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट. इस्टोनिया हे पूर्व युरोपमध्ये, US मध्ये डेट्रॉइट, मियामी, फ्रान्समध्ये त्याच्यामध्ये टर्किक, तसेच युरोपमधील अनेक लहान मोठ्या शहरांच्या मध्ये मेट्रो आणि ट्राम, तर काही ठिकाणी बस सर्वांच्यासाठी मोफत त्या ठिकाणी दिली जाते. तर आम्ही पण मोफत मेट्रो आणि मोफत बस हा देण्याचा निर्णय घेतो. तुम्ही पण अचंबित झाला असाल की हे कसं शक्य आहे. तर ते असं शक्य आहे की पुणे शहरामध्ये 30 लाख वाहन आहेत, त्यापैकी 15 लाख वाहनं रोज 1 तास, त्याच्यात तुम्ही पण आहात, आम्ही पण आहेत. आम्ही सध्या नाहीये मी, कारण मला पोलिसांचं संरक्षण असतं, परंतु माझ्या डाव्या उजव्या बाजूला पण अडकतात त्यामध्ये, म्हणजे ट्रॅफिकमध्ये, नाहीतर पुन्हा तर त्यामध्ये ही वाहतुकीच्या कोंडीत एवढी वाहनं 1-1 तास अडकतात. त्याच्यातनं जे नुकसान होतं, प्रत्येकाचं अर्धा लिटर पेट्रोल किंवा डिझेल धरलं ते जास्त जळतं. 50 रुपयेच आपण धरू अर्धा लिटरचे, 15 लाख वाहनं, 7.5 कोटी रुपये रोज असे पुणेकरांचे वाया जातात आणि ते मॅन आवर पण वाया जातात. 150 रुपये गुणिले 15 लाख असे 22.5 कोटी रुपये त्यांच्या मॅन आवरचे होतात. आम्ही 150 रुपये त्याच्यामध्ये धरतोय. एकूण 30 कोटी रुपये रोज पुणेकरांचे खराब रस्ते आणि ट्रॅफिक जॅममुळे नुकसान होतं, बुडतात. 30 कोटी रोजचे म्हणजे महिन्याला पुणेकरांचे 900 कोटी रुपये, 900 कोटी रुपये हे वाया त्याच्यामध्ये महिन्याला वाया जातात. वर्षाचे काढले तर पत्रकार मित्रांनो 10,800 कोटी रुपये. मग तुम्ही मला सांगा, जर
10,800 कोटी रुपये पुणेकरांचे वाया जात आहेत. आज पुणेकर 25-26चा अर्थसंकल्प होता तो 12,600 कोटीचा होता. पिंपरी चिंचवडचा अर्थसंकल्प 25-26चा 9,600 कोटीचा, साधारण 3,000 वर काही कोटीचा फरक. तिथं 3 विधानसभा मतदारसंघ, इथं 8 विधानसभा मतदारसंघ, एवढी मोठी लोकसंख्या. आणि ह्या 12,600 कोटीला आपण जर बघितलं तर 10,800 कोटी हे पेट्रोल डिझेल आणि त्यांचे जे काही तास आहेत, मॅन आवर ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये आपण जर मोफत बस आणि मेट्रो केली तर कशी बचत होते ते मी तुम्हाला सांगतो. मेट्रो किंवा पीएमपीएमएल, पीएमटी आणि पीसीएमटी एकत्र करून आपण पीएमपीएमएल ही कंपनी स्थापन केली. दोन्ही मिळून 5 अधिक 20 कोटी महिन्याला, म्हणजे वर्षाला 300 कोटी रुपये द्यावे लागतील. साधारण 5 कोटी हे मेट्रोचे आणि पीएमपीएमएलचे 20 कोटी महिन्याला. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्यांची ती बिलं, त्यांचं ते तिकीट काढणं, तिथं थांबणं, ते तिकीट काढण्याच्या करता त्यांना जो खर्च येतो ते सगळं बघणं, त्या सगळ्याचा आम्ही विचार केला. मी इथल्या अधिकाऱ्यांची नावं घेत नाही, परंतु निवडणूक लागायच्या आधी त्या अधिकाऱ्यांची मी चर्चा केलेली. आणि माझ्या डोक्यात जसं पाठीमागच्या काळामध्ये लाडली बहिणा आणि 3, 5, 7.5 हॉर्सपावर वीज पंपांना वीज माफी देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला, तशा पद्धतीनं आपल्या पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपीएमएल आणि मेट्रो हे फ्री केलं तर काय घडू शकतं. तर हे 5 कोटी आम्हाला मेट्रोला म्हणजे कॉर्पोरेशनला द्यावे लागतील आणि पुण्यामध्ये, आणि पीएमपीएमएलला 20 कोटी रुपये महिन्याला द्यावे लागतील. सगळा हिशोब काढला तर 12 महिन्याचा 300 कोटी रुपये होतो. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जवळपास 10,800 कोटी अनेक पुणेकरांचे मिळून वाया जात आहे. इथं मात्र पुणेकरांच्या टॅक्समधनं आलेल्या पैशातनं आपण 300 कोटी रुपये भरायचे. ते भरले तर पुणेकर सगळेजण मोफत जातील. आता मोफत जायचं म्हटलं तर अनेक वाहनं रोडवर यायचं कमी होईल. आणि आम्हाला ह्याच्यामध्ये पीएमपीएमएलची सर्व्हिस, मेट्रो तर आहेच, ती पण चांगली ठेवावी लागेल. 4 खासगी वाहनांचा वापर कमी होऊन ह्याच्यामध्ये वाहतुकीची कोंडी घटेल. वायू प्रदूषणात लक्षणीय घट होईल, कारण बऱ्याचशा आपल्या ई व्हेकल आणि मेट्रो तर इलेक्ट्रिकवर चालते. त्याच्यामुळं ह्याच्यातून आम्ही जे प्रदूषण मुक्त पुढे करू पाहतोय. पत्रकार मित्रांनो, तुम्ही पण विचार करत असाल हे काय काढलंय आज या बाबांनी, परंतु ते शक्य आहे. हे मी फार वेगवेगळ्या तज्ज्ञांशी चर्चा करून हे काढलेलं आहे. त्याच्यामध्ये वेळ, इंधन, आर्थिक संसाधनाची पण बचत होणार आहे. सामाजिक समता आणि समावेशक शहरी विकास होणार आहे. मोफत सार्वजनिक परिवहन हे केवळ सामाजिक कल्याणाचं साधन नाहीये, तर ते वाहतूक व्यवस्थापनाचं एक प्रभावी धोरण त्या ठिकाणी ठरणार आहे. या पद्धतीनं आम्ही पुणेकरांना, उद्या पुणेकरांनो तुम्ही आम्ही उभ्या केलेल्या घड्याळ तुतारीच्या उमेदवारांना विजयी केलं आणि आमच्या ताब्यामध्ये महानगरपालिका दिली, या दोन्ही पक्षांच्या आणि आमच्या मित्र पक्षांच्या, तर हे मी तुम्हाला करून दाखवेन. हे पुणेकरांना मला आवर्जून सांगायचं आहे. आता हे झालं की दुपारपासून काय सांगायला लागला, असं करायला लागला, असं कुठं असतं का वगैरे वगैरे चर्चा सुरू होईल, परंतु त्याचं सगळे उत्तर आमच्याकडे आहे. पुणेकरांनी एकदा माझ्यावर विश्वास टाकावा. जसं विधानसभेला लाडक्या बहिणींनी आणि शेतकऱ्यांनी टाकला तसा, त्यामध्ये विधानसभेचं माझ्या पुरतं आहे, त्याच्यामुळं डाव्या उजवीकडे बघू नका. आज मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या, जरा सिरियसनेस लावला होता. मित्रांनो, दुसरं टॅबलेट आज जवळपास तुम्हालाही माहिती आहे की 90% विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकण्याची इच्छा असते. हार्वर्ड, त्याच्यामध्ये स्टॅनफोर्ड सारख्या संस्थांचे देखील अभ्यासक्रम अलीकडच्या काळामध्ये
घर बसल्या ऑनलाईन उपलब्ध आहेत. पुणे जर स्वतःला आधुनिक शहर आपण म्हणून घेतो तर शिक्षणात देखील ही आधुनिकता प्रतिबिंबित झाली पाहिजे. त्याकरता पुण्याच्या शाळेमध्ये कॉर्पोरेशनच्या शिकणाऱ्या मुलांना आपण टॅबलेट त्या ठिकाणी देऊ पाहतोय. अशा पद्धतीनं आपण त्यामध्ये पुढे जातोय आणि ती आज समाजाची गरज आहे. कारण गरीब झोपडपट्टीतल्या मुला मुलींना त्यांच्या आईवडिलांना दिवसभर काम केल्यानंतर त्यांची संध्याकाळची चूल पेटत असल्यामुळं त्यांना हे सगळं घेणं परवडत नाही आणि म्हणून हा निर्णय आपण महानगरपालिकेच्या वतीनं अंमलात आणतोय. मित्रांनो, तुम्ही म्हणाल की बाबा आत्ता नवीन बजेट आयुक्त सादर करतील, परंतु आत्ता 12,600 कोटीचं बजेट असताना मी आपल्याला सांगतो ह्याच्यामध्ये जे लिकेजेस आहेत ते सगळे कंट्रोलमध्ये आणले, पारदर्शकता आणली तर खूप मोठी बचत होऊ शकते आणि ह्याच्यातनं या सगळ्या गोष्टी आपण नीटपणे आपल्या नागरिकांना, त्यांच्या मुलांना किंवा प्रवाशांना त्याच्यामध्ये मदत करू शकतो. तसंच महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मला ते सांगायचं आहे की त्यांनी आम्हाला जसं सहकार्य केलं, महत्वाची भूमिका बजावली. आता मी त्यांना सांगू इच्छितो की एक अर्थपूर्ण भेट आम्ही या निमित्तानं देऊ इच्छितोय. पालिकेचे मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या, पालिकेने काढलेल्या मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना सन्मानाने उपजीविका सुरू करण्यासाठी किंवा तो व्यवसाय वाढवण्यासाठी 5 लाखापर्यंत व्याजमुक्त कर्ज आम्ही देणार आहोत. मी काही बँकांशी बोललेलो आहे. बँकांना पण गरीब महिलांच्या करता काही योजना त्यांच्या आहेत, तसं त्यांना करणं क्रमप्राप्त आहे. कधी कधी भारत सरकार किंवा RBI किंवा तत्सम संस्था सांगतात की तुम्ही इतक्या वर्गाला 4% व्याजाने कर्ज पुरवठा करा. ह्याच्यामध्ये त्यांनी 5 लाखापर्यंत त्या माझ्या भगिनीनं कर्ज घेतलं. हे जे काही कोर्स केला कौशल्य विकास प्रशिक्षणाचा, तर त्याचं व्याज 5 वर्षाच्या करता हे आपण व्याजमुक्त करणार आहोत. ती काही कमी रक्कम असेल ती आपण भरणार. राज्य सरकारच्या पण विविध योजना त्याच्यामध्ये आहेत, हे पण मला आपल्याला ह्या निमित्तानं सांगायचं आहे. आणि मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, शेवटचं हा जो जाहीरनामा आहे हा पुढच्या 5 वर्षाचा आहे. लोकांनी जेव्हा जेव्हा आम्हाला जबाबदारी दिलेली आहे, आम्ही रात्रंदिवस पहाटे 6 वाजल्यापासून आम्ही कामाला सुरुवात करतो. आम्ही आळशी नाहीये, आम्ही कामाची माणसं आहोत आणि त्याच्यामुळं आम्हाला त्याच्यात उत्साह असतो. मनापासून आपल्या पुण्याकरता, आपल्या जिल्ह्याकरता, आपल्या लोकांच्या करता हे आपण केलं पाहिजे आणि ह्याच्यातून बदल घडवून आम्ही आणतो. पुण्याची दिशा बदलवणारा हा आम्ही आत्ता तुमच्या सगळ्यांच्या पुढे सादर केलेला जाहीरनामा आहे. तुम्ही मला म्हणजे पुणेकरांनी किंवा राज्याने पालकमंत्री केलंय, उपमुख्यमंत्री केलंय, त्यामध्ये मी कधी काम करत असताना त्यांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ दिलेला नाही आणि देणार पण नाही. जे मला जमणार नाही ते मी तोंडावर सांगेल, हे काय आपल्याला जमत नाही. पण हा जाहीरनामा मी कृपा करून पत्रकार मित्रांनो आपल्या मार्फत मला पुणेकरांना सांगायचं आहे की कौतुकासाठी दिलेला किंवा लिहिलेला किंवा सादर केलेला हा जाहीरनामा नाहीये. हा मोजमापासाठी लिहिलेला आहे. जर रोज स्वच्छ पाणी आलं नाही तर आम्हाला जाब विचारला जाईल. पावसानंतर रस्ते खराब झाले, पाणी तुंबलं तर आम्हाला जाब विचारला जाईल. आरोग्य सेवा असो किंवा प्रदूषण असो, आम्हाला जाब विचारला जाईल. ही जबाबदारी आम्ही स्वीकारतोय. कारण उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका झाल्या की महाराष्ट्रात 3.5 वर्ष कुठल्या निवडणुका नाहीत, 3.5 वर्षांनीच लोकसभा आहे. त्याच्यामुळे आम्हाला हे काम आणि आपलं सरकारचं काम, त्यामुळं आम्ही हे निश्चितपणे करू शकतो. त्याच्यामध्ये आमचे डॉक्टर अमोल कोल्हेजी आहेत, आमची सुप्रिया सुळे आहेत, आमचे चेतन पाटील आहेत, सुनील आहे, बाकीचे सगळे आमचे सहकारी आहेत आणि आम्ही सगळीजण काम करणारी माणसं आहोत. 5 वर्षानंतर जेव्हा आम्ही तुमच्याकडं म्हणजे पुणेकरांच्याकडं मतं मागायला येऊ, तेव्हा आम्ही दिलेलं जाहीरनाम्याचं वचन आम्ही पूर्ण केलं
असंच ऐकायला मिळेल. हे पूर्ण झालं नाही असं ऐकायला मिळणार नाही, कारण आम्ही केलं नाही तर पुन्हा पुणेकर आम्हाला दारात उभं करायचं नाही. त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे पुणेकरांचा स्वभाव, कारण आम्ही पण पुणेकर आहोत. पुणेरी पाट्या बिट्या तर जगप्रसिद्ध आहे. त्याच्यामुळे मला ऐकायचंय की आम्ही दिलेली ह्या जाहीरनाम्यातली कामं पूर्ण झाली आणि याच्या पुढं काय मी त्याच्यामध्ये आम्ही सगळेच जण स्वतःसाठी ठरवलेला निकष आहे हे पण तुम्ही सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या. आणि ह्या पद्धतीनं आमचा जाहीरनामा आम्ही पुणेकरांच्यासाठी, पुण्याच्या जनतेच्यासाठी आम्ही हे सगळं करून दाखवणार. आणि हे होण्यासारखं आहे हा सगळा काही अभ्यास. कारण मी गेले अनेक वर्ष राज्य सरकारमध्ये मला आमच्या नेत्यांच्यामुळं, पक्षामुळं, आमदारांच्यामुळं काम करण्याची संधी मिळाली. मी आज राज्याचा अर्थसंकल्प गेले अनेक वर्ष सादर करतोय. उद्याच्याही 23 तारखेला सुरू होणार आहे, परंतु त्याच्यानंतर पण माझे अर्थसंकल्प सादर झालेला तुम्ही पाहाल. तो अर्थसंकल्प सादर करत असताना एवढ्या राज्याचा मोठा गाडा आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. आमच्या सगळ्यांचं तिथं बसणाऱ्यांचं पुणे हे होम टाऊन आहे. त्याच्यामुळं आम्हाला जो पुणेकरांच्या बद्दल आपुलकी, जिव्हाळा, प्रेम आहे ते इतर कुणी बाहेरचे लोक येऊन सांगितलं तर ते तेवढ्यापुरतं सांगतील आणि त्यांच्या पुढच्या कार्यक्रमाला जातील. आम्ही इथं सांगितल्यावर आम्हाला पुण्यातच राहायचंय. सुप्रिया पुण्यामध्ये आल्यानंतर मोदी बागेत राहते. अजित पवार पुण्यात आल्यानंतर यशवंतराव घाडगे हाऊसिंग सोसायटीत राहतो. आमच्या चेतन पाटलाचं तर खापर पंजोबापासून घर आहेच. डॉक्टर अमोल कोल्हे साहेब हे पुण्याचे खासदार आहे. आणि त्याच्यामुळं हे सगळं आम्ही काही लपून छपून नाही, कारण रोजच्या रोज आम्हाला पुणेकरांना सामोरं जायचंय. आणि म्हणून हा एक चांगला पुणेकरांचा प्रदूषण कमी करणारा, रोज पाणी देणारा, मुलांना योग्य दिशेने विद्यार्थिनींना नेणारा, खड्डेमुक्त पुणे करून देणारा आणि पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट ह्यामध्ये मोफत, कारण कुठेही हे नफ्यात चालत नाही आणि त्याला जेवढे पैसे लागतात ती रक्कम आपल्या पुण्याच्या बजेटच्या दृष्टीनं फार कमी आहे. आणि त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणावर वाहनं रस्त्यावर कमी आलेलं चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल. आणि एक चांगल्या पद्धतीनं पुणेकरांना ह्या सगळ्या गोष्टीचा मदत पण होईल आणि त्याच्यातनं एक चांगलं वातावरण पण आपल्याला पुण्यात करता येईल.